कधी-कधी नातं तुटण्याच्या अगदी उंबरठ्यावर येतं, संवाद कमी होतो, छोट्या-छोट्या गोष्टींवर वाद होतात आणि मनात एकच प्रश्न येतो, हे नातं आता वाचू शकतं का? अशा वेळी घाईने निर्णय घेण्यापेक्षा काही गोष्टी शांतपणे करून पाहणं खूप गरजेचं असतं. आज आपण अशाच 3 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे शांतपणे संवाद साधा. नात्यात समस्या निर्माण झाली की आपण अनेकदा समोरच्या व्यक्तीला दोष देतो. तू असं केलंस, तुझ्यामुळेच हे झालं. पण अशा बोलण्यामुळे समोरची व्यक्ती आणखी दूर जाऊ शकते. त्याऐवजी शांत वेळ निवडा आणि मनातलं स्पष्टपणे सांगा. तुझ्यामुळे मला त्रास होतो असं म्हणण्याऐवजी आपल्यात काहीतरी बदललंय आणि मला त्याबद्दल शांतपणे बोलायचं आहे असं म्हणा. समोरची व्यक्ती बोलत असताना मध्येच तोडू नका. तिचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण अनेक नाती मोठ्या समस्येमुळे नाही तर एकमेकांचं न ऐकल्यामुळे कमकुवत होत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे जुन्या चुका पुन्हा पुन्हा उकरून काढू नका. जर प्रत्येक नवीन वादामध्ये जुन्या चुका बाहेर काढल्या तर समस्या सुटण्याऐवजी आणखी वाढत असते. नातं टिकवायचं असेल तर स्वतःला एक प्रश्न विचारा. मला हा वाद जिंकायचा आहे की हे नातं सुधारायचं आहे? चूक झाली असेल तर ती मान्य करा. समोरच्या व्यक्तीची चूक असेल तर माफ करण्याची तयारी ठेवा. पण याचा अर्थ वारंवार होणाऱ्या अपमानकारक किंवा त्रासदायक वागणुकीकडे दुर्लक्ष करणे असा नाही. नातं टिकवताना स्वाभिमान आणि परस्पर आदर दोन्ही महत्त्वाचे आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे दोघांनी मिळून पुढचा मार्ग ठरवा. फक्त आपलं नातं वाचवायचं आहे असं म्हणणं पुरेसं नसतं. काय बदलायला हवं? कोणत्या गोष्टी पुन्हा होऊ नयेत? एकमेकांसाठी वेळ कसा द्यायचा? आणि संवाद कसा सुधारायचा? यावर दोघांनी मिळून विचार करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नातं टिकवण्याची जबाबदारी एका व्यक्तीची नसते. एक व्यक्ती सतत प्रयत्न करत असेल आणि दुसरी व्यक्ती सतत दुर्लक्ष करत असेल तर नातं सुधारण्यासाठी दोघांचीही इच्छा आणि प्रयत्न आवश्यक असतात. म्हणून नातं तुटण्याच्या मार्गावर असल्याचं जाणवत असेल तर लगेच शेवटचा निर्णय घेऊ नका. आधी शांतपणे संवाद साधा, जुन्या गोष्टींचा भार कमी करा आणि दोघांनी मिळून बदल करण्याचा प्रयत्न करा. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नातं टिकवणं महत्त्वाचं आहे, पण स्वतःचा आदर, सुरक्षितता आणि मानसिक शांतता त्याहून अधिक महत्त्वाची आहे. कधीकधी नातं वाचवण्यासाठी प्रयत्न करणं योग्य असतं आणि कधीकधी स्वतःसाठी योग्य निर्णय घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. तुम्हाला हा विचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जिला किंवा ज्याला आज या शब्दांची गरज आहे. धन्यवाद.